नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा कल्याणी, सोलापूर. श्री सूक्ताच्या चिंतनाचा हा शेवटचा भाग मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. हे चिंतन करत असताना मी ज्या पुस्तकांचा आधार घेतला त्या पुस्तकांची नावं मी आपल्याला सांगते. पूजनीय सकृ देवधर यांचं श्रीसूक्त उपासना, पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांची श्रीसूक्तांवरील प्रवचने, त्याचबरोबर पूजनीय डॉक्टर भीमराव कुलकर्णी डोंबिवली यांच्या ऋग्वेदाची जी पुस्तकं आहेत, जी 5 खंड आहेत, त्याचा मी अभ्यास करून आपल्यापर्यंत त्या सगळ्यांचे विचार पोचवले आहेत. त्यामुळं इदन्न मम या वृत्तीने मी आता या लेखाचा समारोप करते आहे. 13व्या ऋचेमध्ये दुष्टांना दंड देणाऱ्या आणि भक्तांवर दया दाखवणाऱ्या लक्ष्मीचं वर्णन आहे. आता दुष्ट कुणाला म्हणावं, तर लाख लाख रुपये पगार असूनही आपल्या वृद्ध आईवडिलांना जे वृद्धाश्रमात पाठवतात, त्यांची काळजी घेत नाहीत, त्यांना जेवायला देत नाहीत, औषध पाणी करत नाहीत, ते दुष्ट. बळजबरीने धर्मांतर करायला लावतात, ते दुष्ट. कोवळ्या वयातल्या मुलींना फसवून त्यांच्यावर अकाली मातृत्व लादतात, ते दुष्ट. आपल्या देशाशी द्रोह करतात, ते दुष्ट. नातेसंबंधांमधील नाजूक पदर तोडून टाकून व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एकूणच समाजव्यवस्थेला कीड लागणारी परिस्थिती जे निर्माण करतात, ते दुष्ट. पाश्चिमात्य विचारांची गुलामगिरी करून देश रसातळाला नेतात, ते दुष्ट. तर अशा दुष्टांना शासन देण्याचं काम भगवती लक्ष्मी करतच असते. आपण मात्र त्यासाठी उपासनेचं बळ, आपलं तपोबल वाढवलं पाहिजे. पूर्वी शिक्षण, धर्म या विषयांना एक वेगळा नैतिक दर्जा होता. धर्म पाळण्याच्या मानसिकतेमुळे माणसांच्या गैरवर्तनाला थोडा तरी आळा बसत होता. माणसे चौखूर उधळलेली नव्हती, चुकली तरी सावरत होती. घराघरांमधून, शाळांमधून, धार्मिक स्थळांमधून मंत्रपठण होत होतं. धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक कार्यक्रम सामुदायिकपणे साजरे केले जात होते. वातावरणात या मंत्रांची, जिव्हाळा, प्रेम यांची सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरत होती. पूर्वी तरुणांसमोर स्वातंत्र्य मिळवण्याचं ध्येय होतं. दुर्दैवाने आज कुठलंच उच्च ध्येय तरुणांसमोर नसल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण आपल्या मुलामुलींसमोर हे ध्येय निर्माण करण्याचा प्रयत्न करूया, आणि असं झालं तर खऱ्या अर्थाने ही उपासना सफल झाली आहे असं म्हणता येईल. 14व्या ऋचेमध्ये सर्व प्राणी मात्रांमध्ये पूर्णत्वाने राहिलेल्या निष्कलंक लक्ष्मीदेवीला वंदन केलेलं. माणसाला पूर्णत्व कसं येऊ शकतं, तर ते विचारांमुळे, भक्तीमुळे, उपासनेमुळे असं म्हणावं लागेल. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलतं, व्यक्तिमत्व बदललं की भवितव्य बदलतं आणि माणूस पूर्णत्वास जातो. त्यामुळं आपण नेहमी सकारात्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग करूया. माझं नशीब वाईट आहे असं म्हणण्याऐवजी माझं नशीब चांगलंच आहे असं म्हणूया. काही दिवसातच आपल्या आयुष्यात चांगले बदल घडतील. मी निरोगी आहे, मी आनंदी, उत्साही, कार्यक्षम आहे, मी यशस्वी आहे, मी शांत आहे, मी दिवसेंदिवस सुधारत आहे. अशा सगळ्या आशादायक विचारांच्या सूचना आपण मनाला सतत देत जाऊया. आपली प्रत्येक समस्या आपल्या सकारात्मक सूचनेने सुटू शकते. मात्र आपले विचार आणि आपलं मन मात्र शुद्धच असलं पाहिजे. पाण्याचा एक थेंब तव्यावर पडला तर त्याची वाफ होते, कमळावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोतीच बनतो. पाण्याचा थेंब तोच असतो, पण जसा सहवास तसा त्याचा आकार किंवा तशी त्याची अवस्था होते. म्हणून वाईटाकडून चांगल्याकडे, चांगल्याकडून उत्तमाकडे आणि उत्तमाकडून सर्वोत्तमाकडे परिवर्तन होणं हीच उपासनेची फलश्रुती असते. आपण सर्वजण या नवरात्रीमध्ये अशा त्या लक्ष्मी मातेची मनःपूर्वक आराधना, उपासना करूया आणि सगळ्यांचं मंगल चिंतन करूया. हे एवढं बोलून मी या भागाचा समारोप करते. धन्यवाद सगळ्यांना.